हॅलो हॅलो हो हा हा हो हो या खच्चीला काय या या बादशाला खच्ची करण्यात नेहमी रंडीचा हात असते. बादशाह तू बादशाह वयस मग तू नाही तू बादशाह बावनपत्त्याचा तू काय मला म्हटलास नाही बावनपत्त्याचा बादशाह तर अठ्ठावर मात नेहमीच करेल तू नैल्या अठ्ठावर मात नेहमीच करेल तू नैल्या अरे तेवढ्यात आला दैल्या आणि म्हणे थांबणं बे ताईल्या ए ताईल्या अठ्ठावर मात नेहमीच करेल तो नैल्या आणि तेवढ्यात आला दैल्याने म्हणे थांबणं बे ताईल्या सुंदर राणी पाहून म्हणे सुंदर राणी पाहून मागे लागतो म्हणे गुल्ल्या राणी म्हणजे ते बदामची राणी म्हणतात ते सुंदर राणी पाहून मागे लागतो म्हणे गुल्ल्या आणि राणी म्हणे मी बादशाह बरोबरच राहीन राणी म्हणे मी बादशाह बरोबरच राहीन तू का शिकवशील म्हणे बाईले कोण बायला म्हणजे गुल्ल्या शाहीर साहेब नाही त्यांनी मला म्हटलं नाही मी त्यांना म्हणणार नाही पुन्हा राहिला प्रश्न नीले निशांची बकरी शिकवल का म्हणते नीले निशांची बकरी आहे का मी नीले निशांची शेरनी चांगलं मांस खाते घास नाही खात मी चांगलं पुरून उरते म्हणलं पुरून म्हणून माहिती आहे कि ये मुनी मामन ने इसकी जान खोल गई है ये मुनी मामन ने इसकी जान खोल गई है और तू तोड़ नहीं सकता क्योंकि तेरे कुलाट को तार नहीं है खुद को शक्तिमान समझने वाले मेरा बाल भी बांका नहीं कर सकता खुद को शक्तिमान समझने वाले मेरा बाल भी बांका नहीं कर सकता सूरज तू हाथ की बात छोड़ सूरज तू हाथ की बात छोड़ अरे दांत से भी मेरा तो कुछ उखाड़ नहीं सकता दांत से भी मेरा तो कुछ उखाड़ नहीं सकता क्या मेरा ज्ञान का फाउंडेशन इतना मजबूत है कि तू हिलाने से हिला नहीं सकता और उखाड़ने से उखाड़ नहीं सकता वक्राला घोडा झुपला तर बैल हा परी चालेल का वक्राला घोडा झुपला तर बैल हा परी चालेल का आणि थोडासा पपुडा बिन वाजवली त्याला नागा परी डोलेल का आणि नेस्ता साडी सरणाली काष्टावरी खुलेल का नेस्ता साडी सरणाली काष्टावर खुलेल का कोणाकडून आणि या घुबडाला पिंजऱ्यात ठेवलं तर बोली मैनाची बोलेल का महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध ख्यातनाम कलाकार त्यांचा नावाचा गाजावाजा आहे शुभम दादा तिरपुडे माझा लहान भाऊ की खूप सुंदर त्यांची कलाकारी आहे माझ्या भावाकडनं आपल्या बहिणीला 100 रुपये सपोर्ट मिळालेला आहे तसेच आमचे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध ख्यातनाम काही कोरस मास्टर आणि भावी पिढीतले शाहीर भावी पिढीतले येणाऱ्या पिढीतले शाहीर नाही का आमचे महेश दादा लांडेकर यांच्याकडे सुद्धा 100 रुपये सपोर्ट मिळेल तसेच महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध ख्यातनाम ढोलक मास्टर किशोर दादा पंचबुधे यांच्याकडे सुद्धा मला 100 रुपये सपोर्ट आलेला आहे मी आणि माझी पार्टी यांचे खूप खूप धन्यवाद शाहीर साहेबांनी गाणं म्हटलं कोणतं आणि कसं हिची पपई नाचलेली रात्री निरखून पाहिलेली सुरमाची पपई नाचलेली तू माझ्या घरी केव्हा आलतास पपई घ्यायला सांग बरं माझ्या घरी पपईचे झाडच नाही तू पपई घ्यायला गेले आलतास बरं ठीक आहे असं आला यसिंग झालंय तर तुला नाचली पपई दे तू रात्री कसा पाहिजे दिवसा नाही पाहिलास मग तू रात्री पपई पाहिजेस का
एवढी नियमपुरी खात्री में जाना है तुझे? हो ना, पपया रात्री पाशील तर मरशील ना. हो ना, म्हणून काय म्हणायचं, तेरे जैसी झकलत नहीं मैं कदर करती हूँ अपने शायरी की. तेरे जैसी झकलत नहीं मैं कदर करती हूँ अपने शायरी के. दामड़ों के खान ठोकती हूँ, ये पहचान है नीले निशान वालों के. शेर नहीं खाएगी मांस, ना याद करेगी घास की. शेर नहीं खाएगी मांस, ना याद करेगी घास की. तुम दबा के भागने वाले, तुम दबा के भागने वाले, तुम तो औलाद हो कुत्तों की, तुम तो औलाद हो लोमड़ी की. जो तुला नहीं, जो भागते हैं दुम दबा के जो भागते हैं वो औलाद होती है लोमड़ी की, कुत्तों की. क्या बात? मैं वो नहीं हूँ, मैं शेर की शेर नहीं हूँ, परसराम की बेटी हूँ, अच्छे अच्छे को धोती हूँ. आहे ते पपईचं गाणं. हा माझ्या घरी आलता म्हणजे पपई घ्यायला. पण सांगू का, माझा स्वभाव असा आहे, मला आमच्या आम्रपाली वहिनीला बी माहिती आहे. वहिनी सगळ्याला माहिती आहे माझा स्वभाव असा आहे का मी घासातून घास वाटून खाणारी बाई आहे. घासातून घास. तर मी काय झालं, गावाला गेलो तर घरात शेजारचे लोक मला, हे सुरमा तेवढ्या दूर गेलीस तर केळीने आणलीस का म्हणते. हो, नुसते जातच तर तिकडच्या एरियातले केळं तर आहात कसे आहेत ना. मी मग सुरज शाळेला लावलो फोन. म्हणलं सुरज तुझ्या बगीच्यामध्ये का ना केडे आहेत म्हणलं, आखूडवाले गावठी पूजेचे नाही का. तर हो म्हणते आहेत बाई, म्हणते या घ्याले. गेलो सुरजच्या घरी, सुरजचे केळं आणलो घेऊन, सुरजच्या वाडीतल्या केळं आणलो घेऊन, आणि घरी आणल्याबरोबर त्या लोकांना वाटून दिलो. खा म्हणलो केळं आता सुरजचे साजे तिळू तिळू. हा, खा म्हणलं केळं केळं. तर त्या दिल्यावर मग काय झालं, हो हो हो, अरे आवड मला ज्याची मी त्याला चांगलं. शेजाऱ्याला खाले आणि मोठ्या आवडीनं मी घेऊन आणलं. म्हणते चांगलं बाई, म्हणते केळ माय वाडीतलं नेतस आहे म्हणते, फण्याच्या फण्यात चांगल्यात म्हणते. तर म्हणलं लंबेवाले होत का बांडेवाले होत रे म्हटलं. तर म्हणते बांडेसात जास्त लंबे नाही आहेत म्हणते. ठीक आहे, ते गोड राहते तर घेऊन जातो म्हणला. हा, तू पपया पाहिजे लोकांची तुम्ही मुरत करण का मग. तर म्हणायचं केळ आणलं घेऊन देलो खाले. झालं काय शिला मंजुळा, मोठ्या आवडीनं मी घेऊन आणलं. हे शुभम आणि असेल म्हणलो मी गुणानं चांगलं. आणि शेजाऱ्याला दिलं खायला, आणि शेजाऱ्याला दिलं खायला. तो मनात फुसफुसला, तो मनात फुसफुसला. आणि काय सांगू मी दादा, काय सांगू मी दादा, सुरजच्या केळात किडा घसला. काय सांगू रे दादा, सुरजच्या केळात किडा घसला. लागलेली पपई तुला देईन का खरंच मी, चांगली देईन. पण केळं बिचारा त्या शेजाऱ्याला दिलं बाई मंजुळा. दिल्याबरोबर मोठ्या आवडीन तो खावाने बसता शिलत म्हणे. त्याच्या वरचं सालपट काढलं त्यानं केळाचं काढलं. सालपट फुलं केलं आणि पायते तर त्याचा गड्डा पडून होता, छिद्र. त्याचा किडा धसून होता पुरा. आणि केळ पुरा सडला होता पिलपिला होऊन. असा एवढे असे केळं वापरतेस तू, सडले केळं चांगले वापरणं गोडवाले एंगाड्या. म्हणून म्हणायचं नाही राहिली कुणाची चालीवर मोठा तोरा, नाही राहिली कुणाची चालीवर मोठा तोरा. जाते कशी पता ना करे साव सबकी चोरा. त्या कंसाचा गेला होता मातीमध्ये होरा, त्या कंसाचा गेला होता मातीमध्ये होरा. आणि विचारानं कर शायरी सूरज,
विचारानं कर शायरी सुराज, नाही तर तुझ्या हातात मिळेल मकईचा बुरा, तुझ्या हातात मिळेल मकईचा बुरा. पुन्हा बाई म्हणते अहो काय तुझ्या कैचीने धाराय का म्हणते सामान कापाले. ही सुरमा पानी पिऊन हाँ पानी गरम करने के लिए गीजर की जरूरत पड़ती है, पानी गरम करने के लिए गीजर की जरूरत पड़ती है, और ठंडा पानी पीने के लिए फ्रीजर की जरूरत पड़ती है. शायर तेरे जैसे के सामान काटने के लिए, तेरे जैसे के सामान काटने के लिए मेरे पास की सीजर की जरूरत पड़ती है, सीजर की जरूरत पड़ती है, सीजर की जरूरत पड़ती है. सांग ना तुला कोणते कोणते कापाचे आहेत तर नाही कापून देईन तर मी नावाची सुरमा नाही नड्ड्या टाकीन आणि जीप पाडीन बाहेर काढे म्हणते हाय का तू हवकत नड्ड्यात हात टाकायची. अरे तेरे उड़ाने से मैं उड़ नहीं सकती, तेरे उड़ाने से मैं उड़ नहीं सकती, और मेरी मोटर के आगे तुम्हारी बंडी चल नहीं सकती. नाम है मेरा सुरमा और कान पे है मेरी बस्ती, नाम है मेरा सुरमा और कान पे है मेरी बस्ती. आई हूँ मुकाबिल तो देखूंगी ये सिंधी गांव में तेरी कितनी है हस्ती, तेरी कितनी है हस्ती, तेरी कितनी है हस्ती. हाँ देख ली मैं तेरी कितनी है हस्ती तो यहाँ पे अभी. हाँ पुन्हा गाणं कोणतं आहे? हाँ कोणत्या दोन खांद्यावर दोन घेतले आणि मग मजा आली जातले. दोन खांद्यावर लाग राम लक्ष्मणाने दोन राम लक्ष्मणाला घेतले हनुमानानं आणि मग मजा आली जातले. तर मग चांगलं गाणं म्हणायला पाहिजे होतं ना. केव्हाची गोष्ट आहे का हे मला सांग. राम लक्ष्मणाले मोठं रूप दाखवलं म्हणते कोणा बजरंग बलीनं. पहिलं लहान रूपात गेला मग मोठ्या रूपात गेला काहून. रामाचा भक्त तो बजरंग बली त्याला रूप दाखवलं का तो. पण म्हणणं म्हणजे म्हणणं दोन खांद्यावर दोन घेतले आणि मग मजा आली जातले. ऐकते खांद्यावर कसं लागतो दादा पण हो. कब तक जवानी छुपाओगी रानी, कब तक जवानी छुपाओगी रानी, कबाड़ों पे कितना सताओगी रानी, कब तक जवानी छुपाओगी रानी, कबाड़ों पे कितना सताओगी रानी, कब तक जवानी छुपाओगी रानी, कबाड़ों पे कितना सताओगी रानी, कब तक जवानी छुपाओगी रानी, कबाड़ों पे कितना सताओगी रानी. कभी जाने से की दुल्हनिया बनोगी, कभी जाने से की दुल्हनिया बनोगी. आकाश राऊत यांच्याकडनं 100 रुपये समोर आलेला आहे. कभी किसी की दुल्हनिया बनोगी, मुझसे शादी करोगी, 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 मुझसे शादी मुझसे शादी करोगी, मुझसे शादी करोगी, मुझसे शादी करोगी, मुझसे शादी करोगी, मुझसे शादी फरामोश किधर है? ए दोस्त तेरा होश फरामोश किधर है? रात को पकड़े गए थे खरगोश किधर है? सुबह पकाए थे अंडे वो भी रह गए कच्चे, सुबह पकाए गए थे अंडे वो भी रह गए कच्चे. सब गाने वाले मर गए, सब गाने वाले मर गए, लेकिन ये ऐसे उल्लू के पट्टे रह गए, उल्लू के पट्टे रह गए, उल्लू के पट्टे रह गए. आणि म्हणून काय म्हणायचं? अरे थांब याला पहिले मी हलाल करतो, आणि दोन खांद्यावर दोन घेतले आणि मग मजा आली जातले. अरे बापा. अरे थांब याला पहिले मी हलाल करतो आणि पाचवतो घुमवतो लालियाची करतो. अरे थांब याला पहिले मी हलाल करतो आणि पाचवतो घुमवतो लालियाची करतो. अरे
हात पाय बांधूनी अरे वरती लटकवतो हात पाय बांधूनी अरे मग काय करतो काय आणि भरतो ढुंगणात पाणी पण कोणाच्या सुरतच्या नाही कोणाच्या सुरतचा मी बकरा म्हणला तर सुरतचा बकरा कसा होता कसा माझा बकरा कसा आहे बा कसा आहे इथं बसलेले माझे आई बहिणी आहेत वाईट बोलणार नाही आणि बसलेले प्रेक्षक माय बाप हे माझ्यासाठी मी वाईट बोलणार नाही अपशब्द करणार नाही माझा बकरा आहे बकरा कसा कसा आहे? कामक्रोध बकरा मारा पूजू रुक्मिणीच्या वरा वा वा कामक्रोध बकरा मारा पूजू रुक्मिणीच्या वरा हा. आज आमच्या कमलाकर भाऊच्या घरी बकरा कापला आम्रपाली बहिणी बरोबर आहे का नाही खाता का बकऱ्याची मंडळी इथं कोण कोण खाते आणि नसन खात तरी सगळ्याला माहिती आहे बकरा कसा कापले जाते हाय का नाही बकरा कापायला पहिला सुरी पाजवा लागते हो सुरी पाजल्यावर त्याला हलाल करायला लागते हलाल हो हलाल 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 केल्यावर त्याची मान हो हो बरोबर आहे का नाही बरोबर आहे का नाही काका हा मान तर हलवा बरोबर आहे हा बरोबर आहे रोशन हा हो तर मान टकली या हा तर म्हणायचं आहे थांब याला पहिले मी हलाल करतो पाजवतो घुमवतो लेल्याची करतो हो बकरा कापासाठी पहिले ते सुरी पाजवा लागते बरोबर आहे सुरी पाजल्या त्या बकऱ्याला हलाल करा लागते हो हलाल केल्यावर तो बकरा लाल लाल होते लाल 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 मग लाल लाल झाल्यावर त्या बकऱ्याला त्या खाटक टाकते 3 काडीवर अटकवते 3 काडीवर खांबावर त्याचे हातही बांधते त्याचे पाय बांधते आणि त्याला खांबावर अटकवते अटकवल्यावर त्याची चामडं काढते चामडं चमडा चामडं काढल्यावर मेन गाभा राहते कोणता पोटातला पोटातल्या आतल्या ज्याला आपण काय म्हणतो लेंड्या लेंड्या आणि लेंड्या काढलं त्याचा गोधडी बनते गोधडी हो. ती सुरपू सुरपू खाते तेवाली नाही का बरोबर आहे, हा. हो. तर लेंड्या काढायसाठी खाटक काय करते काय करते त्याच्या ढुंगणात पाणी टाकत जाते हा. आणि त्याच्या लेंड्या बाहेर काढते. डब्यानं पाणी टाकते ना का नाही मा एक खाटक सीधा ढुंगणात पाईप टाकले हा. होतं लेंड्या बाहेर टाकते टाकते हो. तर आपण वाईट नाही बोलणार नाही बोलून त्याचा अर्थ करू लागलं तर तो बकरा माझा आहे तर बकरा म्हणजे तो खाटक कापते त्यावेळेची कंडिशन आहे हो. आणि का बकरा बकरा मारा पूजू रखमिनीच्या वरा या बकऱ्यावरती प्रशांत भोयर यांच्याकडून 100 रुपये सप्रमाण आलेला आहे तर हे झालं गाणं याच्या बाद मी काही बोलणार नाही शाहीर गेला जास्त पकड पकड करण्यात मतलब नाही आहे आरेशील बॉईज माऊरझारी यांच्याकडून 100 रुपये सभा मिळेल त्यांचं म्हणणं आहे गोंडी गीत झालं पाहिजे ओके पण आमच्या बहिणीची इच्छा आहे की इथे ते 2च काय नाही काय जी